सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न नक्की करावा। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। तत्पूर्वी मंदिर परिसर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजावण्यात आलाय। दुपारी 2 वाजता मंदिर गिरीश महाजन आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पालखी मार्गस्थ होणार आहे। निवृत्तीनाथ महाराजांच्या सोबत पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाण्यासाठी हजारो वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झाले। पाहुयात याचाच आढावा घेणारा आमचा हा रिपोर्ट। हा संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने जे होणार आहे। सर्व जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। सकाळपासूनच वारकरी या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेला आहेत आणि संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन जे आहे ते वारकरी घेताना आपल्याला बघायला मिळतं। राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेला आहेत। माझ्यासोबत मंदिराचे सचिव आहेत। एकूणच आज संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचं पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होतोय। नेमकं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आणि पालखी किती दिवसानंतर पंढरपूरला पोहोचते? हे वारकरी संप्रदायाचं उगम स्थान आहे, हे आद्य पीठ आहे आणि निवृत्तीनाथ आज म्हणजे 29 जून रोजी प्रस्थान करतील। साधारण दुपारी 2 वाजता प्रस्थान होईल। प्रस्थानानंतर कुशावर्तामध्ये स्नान करतील। त्यानंतर त्र्यंबक राजांना बाहेरनंच दर्शन करून निघतील आणि महानिर्वाणी आखाड्यामध्ये सामान्यतः कोणत्याही पालख्या म्हणजे ज्ञानोबारायसुद्धा आळंदीतून निघतात आणि आळंदीतच आपल्या आजोळ घरी मुक्काम करतात। तुकोबाराय निघतात तर देहूतून निघतात आणि इनामदारवाड्यामध्ये मुक्काम करतात। पहिल्या दिवशीचा मुक्काम हा जवळ असतो कारण प्रस्थानाला उशीर होतो। तर त्याप्रमाणे आम्ही पण पूर्वी 2 वाजता निघूनही रात्री 8-9 वाजेपर्यंत सातपूरला पोहोचत होतो, पण आम्ही एक छोटासा बदल केला आहे। आम्ही आता महानिर्वाणी आखाड्यात थांबायला लागलो आहे आणि उद्या महानिर्वाणी आखाड्यातून आम्ही प्रस्थान करू आणि मग पंढरपूरला जाण्याचा आमचा जो विषय आहे तो 25 जुलैपर्यंतचा आहे। 25 जुलैला एकादशी, आम्ही 24 जुलैला चिंचोलीला पोहोचू। तिथनं वाखरीवरनं 24 जुलैला आम्ही पंढरपुरामध्ये जाऊ। 15 ऑगस्टला आम्ही परत येऊ। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।